आपल्या रानातली मोहरी एवढी झालेली आहे बघा. अजून काढायची आहे, बाकीची काढायची राहिली आहे. जी काही काढली होती ती आत्याने बुडवून छान वाळत घातली. वर्षभर आपल्याला आता ही मोहरी पुरणार आहे. तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन छान अशा गावाकडच्या मिनी ब्लॉगमध्ये. आता आम्ही काय करणार आहे, गायी नेऊन बांधायच्या आहेत. गायींला एक छान सावली आहे एका ठिकाणी. आता जिथं आम्ही रोज बांधतो तिथं बांधणार नाही आहे, दुसऱ्या ठिकाणी नेऊन बांधणार आहे. तर आत्या काय करतायत ते तुम्हाला मी दाखवते. आत्यांचा चालू आहे स्वयंपाक. तर मला जायचं होतं मंदिरामध्ये स्वामी प्रगट दिना दिवशी. तर मी काय केलं, पटपट बाकीची कामं करून घेतली. आत्या म्हणल्या मी स्वयंपाक करते तू घे करून. तर आत्याने तांदूळशाची भाजी आणली होती, ती फोडणीला घातली लसूण खोडून वगैरे. आता वरून फक्त शेंगदाण्याचं मोठं कूट आणि मीठ घालायचं आहे. इकडे आमटी ठेवली होती गरम करायला. तर चला म्हणलं ह्यांना मदत करायची आहे. गायींना नेऊन खाली बांधावं म्हणजे आम्हाला उरकून पटकन जाता येईल आणि परत रिटर्न येता येईल. तर एक एक आता हे काय करतायत, एक 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 म्हणजे त्यांनी दोघीला घेतले आणि मी दोघीला घेऊन पाणी दाखवून इकडे झाडाखाली आणून गायी बांधल्यात. तर कशी वाटली गायींची सावली कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. खूप ह्याची लिंबाची झाडं आहेत आणि सावली पण भरपूर आहे. आणि तुम्हाला दाखवते कडबा आपला बांधून मामाने एकावर एक पेंड्या टाकल्यात. आता लवकरच कडबा मोडायला म्हणजे मोडायचा आहे. तर राहिलेला काढायचा आणि मोडायचा हे एक काम राहिलेलं आहे. गाई नेऊन बांधल्यानंतर हे रोजचंच काम आहे. दोन एक पाठी तर शेण निघतंच इथं. मग ते काय करायचं, गाई बांधल्या की सगळं गोळा करायचं, राहिलेली त्यांची वैरण त्यांच्या त्या ह्याच्यातून काढायची. आणि मग नंतर काय करायचं, 4 वाजता गाई बांधायला सोपं होतं आणि वैरण टाकायलाही सोपं जातं. तर अशी ही माझी रोजची कामं चाललेली असतात. तर काय झालेलं आहे, आमचं बोरीच्या तिथं पाईप अजून कमी पडले. मग ती पाईप मोहीम काय आमची संपलेली नाही आहे. निघालो तर आम्ही पाईप आणायला दुसऱ्या रानामध्ये. आमचं तर रोजचं चौघांचं काम असतं. तो मी रोजच्याप्रमाणे म्हणते ना, हाफ तिकीट आणि आम्ही तिघं. आणि ते हाफ तिकीट आमच्यासोबत कमी असल्यासारखं ते दोघं पण आलेले. लालू आणि काळू पण आमच्यासोबत आले. तर मला कमेंट्समध्ये विचारले, ताई तू म्हणजे हिंदीतून ती कमेंट येते की तुमचे लालू काळू आणि मांजर कसे आहेत म्हणून. तर लालू काळू आता एकदम मोठे झालेत, खूप छान आहेत. तर इथून पाईप नेऊन आम्हाला बोरीच्या रानात टाकायचे. तुम्हाला एकदा ना पूर्ण बोरीचं रान बोरी लावल्यानंतर दाखवणार आहे. रोजच्याच प्रमाणे चहा आणि हे झाल्यानंतर गाईंना धारा वगैरे काढायच्या. त्यांना हे करायचं, खुराक भिजवलेला ठेवायचा आणि नंतर हे करायचं, मका खायची सोलून छानपैकी भाजून. मला कणसं उकडायची येतं मकाची, हे करून मीठ घालून. बरेच दिवस झालं आमच्या दोघींचं चाललंय पण काही ते हे होत नाहीये. तर इथं ताटात भाजून मका काढली, तव्यात भाजायला टाकली. मी भाजी बनवली आज वांगं बटाटा मिक्स, 2 वांगी बटाटा टमॅटो कांदा वगैरे. तर आमचे हे काय म्हणतात बघा, एवढी सुंदर मस्त अशी भाजी बनवली होती. तर भाजी छान झाली असं म्हणत नाहीये, तर आत्याने बनवली होती आंब्याची म्हणजे कैरीची चटणी बनवली होती. कैरीची चटणीची पण रेसिपी मी टाकणार आहे चॅनलवर. मंदिरातून येताना प्रसाद आणला होता शिऱ्याचा, सगळेजण जेवायला बसलेत. तर आमच्याही म्हणतायत की कैरीच्या चटणीमुळे भाजी छान लागते का भाजीच छान झाली. मला तुम्ही कमेंट्समध्ये सांगा भाजी कशी वाटली आणि आपला मिनी ब्लॉग कसा वाटला हे मात्र सांगायला विसरू नका. भेटूया पुढच्या